नमस्कार बालदोस्तांनो. नमस्कार. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाभारतातली भीमाचं गर्वहरण ही गोष्ट सांगते. तुला महाभारत माहिती आहे ना? हो. हां. तर महाभारत हे आपल्या इथे एक फार मोठं महाकाव्य आहे. त्याला महाकाव्य म्हणतात. तर त्याच्यामध्ये राजा पंडू आणि कुंती हे राजा राणी होते. आणि त्या कुंतीला आणि राजा पंडूला 5 मुलं होती. हो. हं. तर सगळ्यात जो मोठा होता त्याचं नाव धर्म. धर्म, धर्म, मग भीम, भीम, मग अर्जुन, अर्जुन, नकुल नकुल आणि सहदेव. आणि सहदेव. अशी 5 भावंडं होती ती. ते 5 जण होते म्हणून त्यांना पांडव बोलायचे. हो. हां. तर काय झालं त्याच्यात त्यात जो जो भीम होता तो खूप ताकदवान होता. एकदम चांगला मस्त मल्ल होता आणि तो सगळं अशा कुस्त्या वगैरे करायच्या. हे त्याचंच क्षेत्र होतं सगळं. म्हणजे ठोसे बिसे मारून, लाथाबुक्क्या मारून जे युद्ध करतात त्याला मल्लयुद्ध म्हणतात. आणि तो ते मल्लयुद्ध करायचा. वजन उचलायचा, कुणाला असं उचलायचं, गरगर गरगर फिरवायचं, फेकून द्यायचं वगैरे हे असं काम तो करायचा. तर ते करताना त्याला काय झालं, त्याच्या शक्तीचा गर्व झाला, की मी चांगला बलाढ्य आहे. मी सगळ्यात जास्त वजन उचलू शकतो, कुणाला पण फेकू शकतो वगैरे असा त्याला खूप गर्व झाला. तर ही गोष्ट मारुतीरायांना कळली. मारुतीराय म्हणजे हनुमंत आपला बाप्पा जो आहे ना, मारुती बाप्पा तो. हो. हं. हनुमान. हनुमान करेक्ट. तर हनुमान म्हणतो ह्याला गर्व झालाय काय? थांब मी आता ह्याचा गर्वहरणच करतो. आणि तो काय करतो मारुती, एक दिवस बघतो समोरून हा येत असतो भीम. तर भीमाच्या रस्त्यातनं अशी आडवी स्वतःची शेपटी टाकून बसतो. म्हाताऱ्या माकडाचं रूप घेतो, एकदम म्हाताऱ्या माकडाचं रूप घेतो आणि शेपूट अशी आडवी टाकून बसतो. तर हा भीम येतो, बघतो अरे आपल्या रस्त्यात ज्या माकडाने अशी शेपटी ठेवली, त्याला राग येतो. तो म्हणतो, "ए माकडा, चल तुझी शेपटी उचल." तर ते माकड म्हणतं, "अरे मी ना खूप थकलोय रे, म्हातारा झालोय. मी एवढा थकलोय, एवढा म्हातारा झालोय, एवढा म्हातारा झालोय, की माझी शेपटी पण मला उचलवत नाहीये. तर ती शेपटी जरा तूच उचल ना." तर असं म्हटल्यावर काय करणार? पण मग हा म्हणतो, "जाऊ दे ठीक आहे." असं म्हणतो काय पायानेच शेपटी बाजूला करायला लागतो भीम. पायाने शेपटी बाजूला करतो. त्याला वाटतं हे काय माकडाची शेपटी ती, एवढुसा दोऱ्यासारखी ती. करतो बाजूला. पायाने करायला जातो तर होतच नाही. त्याला कळतच नाही असं कसं शेपटी कशी बाजूला होत नाही. मग तो एका हाताने उचलून बाजूला करायला जातो. तरी पण शेपटी बाजूला होत नाही. मग शेवटी ओणवा वागतो आणि अशी हाताने धरून बाजूला करायला बघतो. पण ती शेपटी त्याला काय केलं उचलेच ना, उचलेच ना. एवढी जोड शेपटी ती आणि मारुती बघत असतो, "हां, बघतोय मी तुला. मोठा गर्व झाला ना तुला शक्तीचा. मी बलवान आहे, बलवान आहे. आता उचल माझी शेपटी. बघतो तू कशी शेपटी उचलते ते." त्याला काय केल्या शेपटी उचलता येईना. मग ओणवा वाकला. दोन्ही हाताने ती शेपटी धरतोय, उचलतोय, उचलतोय. बापरे! पण काही केल्या ती शेपटी त्याला उचलताच येईना. एवढी ती शेपटी जड होती. मग तो ओणवा वाकला. त्याची ती गदा होती ती त्या शेपटीच्या खाली घातली, की चला बाबा असं तरी उचलता येईल. पण ती गदेनी पण शेपटी उचलता येईना त्याला. मग काय नुसता घामाघूम झाला, थकून गेला. तो म्हणतो, "अरे, एवढीशी शेपटी ती उचलायला मी एवढा घामाघूम झालो, एवढा थकलो म्हणजे हे काय साधं माकड नाहीये." भीमाला कळतं. मग भीम त्याला शरण जातो. म्हणतो, नमस्कार करतो. म्हणतो, "महाराज मला क्षमा करा. तुम्ही कोण आहात? मला काय माहीत नाही. पण मी तुमची शेपटी नाही उचलू शकत. मी कमजोर आहे तुमच्यापुढे." तो कबूल करतो. मग मारुती हसतो आणि स्वतःच्या मूळ स्वरूपात येतो. मारुती बघितल्यावर मग हा मारुतीला नमस्कार करतो आणि मग म्हणतो, "आता ह्याच्यापुढे मी पुन्हा गर्व करणार नाही." तरी पण भीमाला काही ठिकाणी गर्व झालेला आहे. तर दुसऱ्या वेळेला कोणी त्याचं गर्वहरण केलं, ते मी तुम्हाला दुसऱ्या गोष्टीत सांगेन हां. हो. तेव्हा ही आपली आजची गोष्ट इथेच संपली. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा. पुढ बाय. पुढच्या गोष्टीपर्यंत बाय बाय. बाय बाय. टाटा. टाटा. जय श्रीराम. जय श्रीराम.